असं सर्कल करून घ्या हाफ. लहान हाईट वाच ह्याच्या माग असू बरं ह्याच्या उभं असं इथे सर्कलला ए अनुराग असं उभा करून घे. ए यो कुठं आहे प्रतीक कोल्ड फायर. हा किती आहे तिकडे तिकडे किती किती आहे जरा जरा डिस्टन्स सोडून त्याला ते टीम आत नाही यायचं का बाहेर नाही यायचं टीम ना आत ना टीम ना इकडे इकडे बाजूला लावा जरा बाहेर पोराला लागायला नको. इकडे इकडे किड्सचे दोन्ही ओनर्स ग्राउंड मध्ये यायचे आहे. किड्सचे फायनल मॅच मध्ये जे जे आहेत त्यांचे दोन्ही ओनर्स यायचे आहेत ग्राउंड मध्ये प्लीज. नील नील आहे काय ग्राउंड मध्ये नील बघाटे. नील बघाटे बघाटे स्टीलर्सचे कोण असतील त्यांनी ग्राउंड वर यायचं आहे आणि एबी स्ट्रायकर्सचे कोण ओनर आहेत त्यांनी ग्राउंड वर यायचे. कुठे आहेत सरांना बोलवा की. हा ईशान बोरगावे सर ओनर ईशान बोरगावे. ईशान बोरगावे कोण आहे का या लवकर ओनर किड्सचे ओनर. नील बघाटे नील नील बघाटे नील बघाटे ऐकूही नाही नील. नील बघाटे आणि ईशान बोरगावे. ईशान बोरगावे कुठेही असतील त्यांनी स्टे यायचं आहे ग्राउंड वर. नील कुठे गेला पहिल्याचा हात धर. पहिल्याचा हात धरून पुढे की त्याच्याबरोबर तुझ्या नाही अरे ते पहिल्याचा हात धरून पुढे की नुसतं चालत त्याला काय होते. हा आलं की ईशान कुठं आहे ईशान. ईशान ए नको नको असू दे लहान पोरात बाहेर घेऊ नको तर आपल्याला चालते. त्याचा पहिल्याचा हात धरून पुढे चालत ये फक्त. जरा मागं घेतलं चालेल का अजून जरा येणार नाही. हे जरा हे बघूनच या. आणि बाकीच्यांनी सगळ्यांनी टाळ्या वाजवत आत यायचं लक्षात ठेवा. आता हे स्टार्ट करू दे का एक मिनिट स्टार्ट करू दे का रे लगेच हा नील पुढं बघ 1 2 3 स्टार्ट.
Thank you. Thank you for both the owners. किड्स फायनल आहे बघाटे स्टीलर्स. AB स्ट्रायकर्स वर्सेस बघाटे स्टीलर्स. किड्स फायनल JPL सीझन 4. टॉस झालाय. टॉस कोण जिंकलं. टॉस झालेला आहे. बघाटे स्टीलर्सनी टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय केलेला आहे. हो शिवराज पाटील. कॉमेंटेटर शिवराज पाटील कुठं असाल तिथं स्कोरर पाशी यायचं आहे लवकरात लवकर. कॉमेंट्री बॉक्स मध्ये शिवराज पाटील. चला लवकरात लवकर मॅच स्टार्ट करून घ्यायचे आहे. यानंतर लेडीज मग परत जेंट्सची फायनल आहे. शिवराज पाटील आलेत का. ए नवीन बॉल उतक्या. ए उतक्या वुड्स आहे का नवीन. शिवराज पाटील कॉमेंटेटर. बॅटिंग टीम बघाटे स्टीलर्स. बॅटिंग टीम दोन्ही टीम्सना नियम माहित आहेत का. नील विचार एकदा नियम सगळे माहित आहेत का. नियम तुम्हाला सगळे माहित आहेत का. फिल्डिंग टीम का परत सांगायला पाहिजे. हां 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 Touching your toe, girl. Live when you're ready to go, girl. Why not come up, girl? Why not come up, girl? Why not go down, girl? Why not go down, girl? Don't put it, girl. Live when you're touching your toe, girl. Live when you're विजू नाव सांगू देत का. बॉलर नेम श्रवण. नॉन स्ट्राइक सोहम. स्ट्राइक वेदांत.
झाले का? चालू करू दे का? चांगला स्टॉप केलेला आहे. एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि बाउंड्री. आता मात्र कोणता चान्स नव्हता. Smaller than I thought. एकच मिनिट विजू कॉमेंटेटरला फोन नंबर होती. So where? It's feeling. Now, you must be ready. hello commentator. एक धाव. hello शिवराज पाटील. ओव्हर. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर संख्या झालेली आहे 9. 1 ओव्हर 9. शिवराज पाटील. थांब. श्लोक थांब. श्लोक आला नवीन बॉलर. स्टार्ट. सिंगल. डॉट बॉल. नो रन. ए 1 टू गो. ओव्हर. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 12. किड्सची फायनल मॅच आहे. थोडा आवाज येऊ दे. चेअरअप होऊ दे किड्स साठी. एक मिनिट. केवल. सिंगल. टू डी 2 धावा. ओव्हर संपलेले आहे. 3 ओव्हर स्कोर 18 लागलेला आहे. 3 ओव्हर 18 झालेला आहे स्कोर. मागून बॉल घ्याय सोन्या. माग गेलेला बॉल बघा.
सर्व प्लेयर्स लोकांना सूचना आहे की आपलं फूड स्टार्ट झालेलं आहे. आणि ही विकेट डायरेक्ट हिट आणि ही विकेट पडलेली आहे पहिली. अनुराग स्टंप्स प्लीज. स्ट्राईकवर तो रनआउट झाला म्हटलं तोच जाणार असणार ना. नवीन बॅट्समन. हा रनआउट झाला म्हटलं तोच असणार. आणि एक विकेट बोल्ड झालेला आहे रोहित. अथर्वने अजून एक विकेट घेतली आहे. बॅट्समन नेम माहित होतं का? एक मिनिट ना विजू. बॅट्समन नेम माहित होतं ना? नाव भाऊ नाव काय आहे रे? आरव आरव न्यू बॅट्समन. हॅट्रिक चान्स आहे. एक मिनिट. ए अनुराग स्टंप. हा आणि हा चांगला ट्राय होता आणि बाउंड्री केलेली आहे. श्लोक कडून चांगला ट्राय होता पण बाउंड्री आलेली आहे. आणि एक चांगला बॉल. 1 बॉल टू गो. लास्ट बॉल. ओव्हर 4 ओव्हर नंतर स्कोर झालेला आहे 23. श्रवण न्यू बॉलर. आणि विकेट पडलेली आहे. विकेट पडलेली आहे. न्यू बॅट्समन नेम विराज. विराज न्यू बॅट्समन विराज. एक मिनिट तुझं नाव? अथर्वने कॅच पकडलाय. अथर्वने कॅच पकडलाय. एक मिनिट चालू करू दे. हा स्टार्ट. एक धाव 1 डी डिक्लेअर. डॉट बॉल. विकेट बोल्ड झालेला आहे. बोल्ड झालेले आहेत. लास्ट बॉल आहे. नाही 2 बॉल्स टू गो. नाव काय त्याचं? तरण न्यू बॅट्समन तरण. एक मिनिट. ठीक आहे विजू. वाइड बॉल. डेड बॉल आहे विजू. डेड बॉल आहे. आणि ही विकेट. आउट झालेला आहे तरण. कॅच कोण पकडला? नाव कॅच श्लोक ना कॅच पकडलाय. बॉल्स टू गो विजू. 1 टू गो. लास्ट बॉल. एक वाईड आणि एक डेड होता रे. लास्ट आहे ना. न्यू बॅट्समन तीर्थ. ओव्हर 5 ओव्हर 25 झालेला आहे स्कोर. 5 ओव्हर 25. श्लोकची दुसरी ओव्हर आहे.
धावा मिळालेल्या आहेत. ओ एक्स्ट्रा एक 2 धावा. हे overthrow नाही आहे. सॉरी एक धाव एक Okay. धाव ओव्हरथ्रो नाही आहे सॉरी. आणि विकेट रनआउट झालेला आहे. विराज रनआउट झालेला आहे. न्यू बॅट्समन नील. एक मिनिट नील आहे न्यू बॅट्समन. विजू चालू करू दे का? हा. एक धाव. आणि बाउंड्री आलेली आहे. 4 धावा. लास्ट बॉल आहे या इनिंगचा. 31 धावा झालेल्या आहेत. 31 ऑफ 6 विकेट. लॉस ऑफ 6 विकेट. आणि विकेट पडलेले आहे. विकेट आहे. Stop. एज लागलेला आहे. 31 लॉस ऑफ 6 विकेट. 32 to win. हॅलो किड्सची मेगा फायनलची मॅच सुरू आहे महिन्याच्या आतमध्ये. आता विजयासाठी 6 षटकांमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 6 षटक आणि 32 धावा. बगाडे सिजर्स मात्र 31 धावांवरती समाप्त झालाय. आता विजयासाठी 6 षटक आणि 32 धावांची आवश्यकता. तर मात्र हॅलो. बाहेर एक 4 व्हीलर आहे 2478. त्या 4 व्हीलरच्या लाईट्स चालू आहेत. कोण असेल तर जरा चेक करा. लाईट्स चालू आहेत. 2478 4 व्हीलर. लेडीज दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. लेडीज टीम दोन्ही टीमचे कॅप्टन्स. एकीकडे असेल श्रावी, दुसरीकडे असेल साक्षी. वेदांत पहिली ओव्हर घेऊन वेदांत सज्ज होते. हॅलो. हा नाव माहिती. हा स्टार्ट. हॅलो. श्रावी व साक्षी टॉससाठी थांबायचं. आपण आतमध्ये आलो. टॉस होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आतमध्ये एक धाव. आतमध्ये लाईनअप करायचे. लाईनअप नंतर मात्र टॉस केला जाईल. सॉरी फॉर कन्व्हिनियन्स. आता मात्र किड्सची फायनल मॅच सुरू आहे. श्लोक इकडं. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. त्या फटक्यावरती सिंगल येते. किड्सचा मेगा फायनलचा सामना सुरू आहे. यावेळेस वेगवान चेंडू, जोरदार बॉल, डॉट बॉल येतोय. कोणती धाव नाही, निर्धाव चेंडू. तर पुढचा बॉल वेदांत. यावेळेस देखील चांगला बॉल आहे. पुढचा बॉल. यावेळेस कॅच सुटला गेलाय. वेगवान फटका. ओव्हर संपते. संपलेले आहे. एक षटक पण धावसंख्या होती ती 2. आता 30 विजयासाठी बॉलमध्ये 30 धावांची गरज. 30 धावांची आवश्यकता. नो बॉल फ्री आहे.
हॅलो. वाईड बॉल. वाईड आलेला आहे विजू. ये खत्म. पाइपलाइन ले ले, टेंशन खत्म। प्रोसेस कॉम्प्लिकेटेड होगा एक ना. दाव, क्या एक करें? दाव. जब हो बहुत सारे सवाल और चाहिए एक जवाब, तो गूगल के नए एआई मोड से पूछो। Search like never before. नाइस परफ्यूम। Thanks. Let's go. Hi. एक दाव. Nice perfume. एक दाव. Thanks. नाइस परफ्यूम। Envy. The power of French perfume. Touching your toe, gal. Live when you're ready to go, gal. Wine and come up, gal. Wine and come up, gal. Wine and go down, gal. Wine and go down, gal. Body go, gal. Body go, gal. Live when you're touching your toe, gal. Live when you're ready to go, gal. Wine and come up, gal. Wine and come up, gal. Wine and go down, gal. Wine and go down, gal. Touching your toe, gal. Live when you're ready to go, gal. Wine and come up, gal. Wine and come up, gal. Wine and go down, gal. Wine and go down, gal. Body go, gal. Live when you're touching your toe, gal. Live when you're ready to go, gal. Wine and come up, gal. Wine and come up, gal. Wine and go down, gal. Wine and go down, gal. वाईड बॉल. एक वेट. बॉल टू गो विजू. एक मिनिट. ओव्हर झालेले आहे.
4 ओव्हर 22, लॉस ऑफ 1 विकेट आहे. 12 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. आणि विकेट आउट झालेला आहे अथर्व. चांगला कॅच पकडलेला आहे रोनित राहुल बिरनाळे यांनी. धाव. बॉल टाकताना कोणी बोलू नये. बॉल टाकताना फिल्डर्सनी बोलू नये. आणि कॅच सुटलेला आहे रोनित यांच्याकडून. हॅलो. मोठी विकेट होती ही मात्र. डॉट बॉल. बॉल टू बॉल स्कोर पाहिजे. 8 बॉल 8 धावा. सात बॉल 7 धावांची गरज. सहा बॉल 6 धावांची गरज. ओव्हर. ब्लॅकबोर्डच्या साईडला जे प्रेक्षक उभे आहेत, ब्लॅकबोर्ड साईडला 6 धावांची जे गरज. प्रेक्षक उभे आहेत ते स्टँड मध्ये अति चांगला बसून सामना घ्या. चालू आहे फायनल किटचा. 6 बॉल 6 धावांची गरज आहे. बघू काय होतंय. 6 चेंडू 6 धावा. किड्सची फायनल. किड्सचा रोमांचक विजेता फायनल झालेले आहे. कोण 6 बॉल ठरतोय? 6 धावा नाही. एक जण 1 ओव्हर, एक जण 2 ओव्हर. लेडीज टीम. दोन्ही टीम्स ही मॅच झाल्यावर लगेचच आत लाईनअप साठी यायचंय. लाईनअप होईल आपला. ऐ ऐ ऐ प्लेअर कमी आहे तुमच्यात. मी म्हटलं कुठनं आलाय. मला वाटलं कुठं बाहेर नाही येऊन ऐकायलाय. हा पहिलीच ओव्हर आहे ना तुझी. तरण तरण नाव बॉलर. जे किड्स टीमचे पालक आहेत ते डगआउट मध्ये आपण थांबायचं नाही आहे. प्लेयरचं डगआउट आहे तिथे. व्हिडिओ काढणार का. लेडीज टीम आपण लाईनअप साठी रेडी राहायचं आहे. ही मॅच झाल्यावरती लगेच आपण दोन्ही टीम्स लाईनअप करायचे आहेत. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या टॉसचं मॅचचं नाणेफेक होते. 1 धाव. मात्र चांगला फटका. 5 बॉल मध्ये 5 धावांची गरज. आता मात्र डॉट बॉल. एक धाव मिळत आहे. सिंगल. 3 बॉल मध्ये 4 धावांची गरज. आणि विकेट पडलेले आहे. चांगला कॅच घेतलेला आहे. चांगला कॅच पकडलाय तिथे नाव काय मात्र वा. वेदांतने चांगला कॅच ने मॅच घेतलेली Match आहे घेतलेली वेदांतने. आहे. आणि आता माघारी परत कॅच नाही मॅच घेतलेली आहे वेदांतने. श्लोकची विकेट घेऊन. कॅच कोण पकडला. वेदांत वेदांत वेदांतने चांगला कॅच पकडलाय. आणि नीलच्या मात्र चेहऱ्यावरती आता स्मित हास्य येते. ती नाही तर ही तर ट्रॉफी आलेली आहे. नीलकडे नीलच्या मात्र घरात. किड्सची ट्रॉफी तर आली देखील गेली आहे. मोठ्यांची नाही तर लहान छोट मुलांची तर ट्रॉफी घरी चाललीच आहे. नो बॉल.
फ्री हिट. आणि 4 धावा मिळालेल्या आहेत आणि हातातली मॅच Match गेलेली गेली आहे. आहे. हातातली मॅच जिंकलेली आहे पेटुदाच्या मुलांनी. एबी स्ट्रायकर्स नील बगाटे मात्र बघाटे खुश होते पुन्हा पराभव 2 मिनिटासाठी. स्वीकारावा लागतोय. हे देखील नशिबात नाहीये नीलच्या. आता नर्वस पराभव. व्हायचं नाही आहे. आपण खूप लहान आहे, अजून भरपूर खेळायचं आहे, उठायचं आहे ग्राउंड आणि मधून. प्रशांत अजून भरपूर मगदूम matches यांच्या आहेत. मुलाने मात्र उठ. चांगला फटका आणि चांगली बॅटिंग पाहायला मिळते श्रवण मगदूमच्या माध्यमातून. वा काय बॅटिंग आहे श्रवण. रडायचं नाही वेल आहे. प्लेड बॉय. आता तुमची सुरुवात आहे, अजून खूप मॅचेस खेळायचे आहेत तुम्हाला जैन प्रीमियर लीग चला मध्ये. लेडीज आतमध्ये या, ग्राउंड मध्ये या. जैन प्रीमियर लीग ची सुरुवात, इमोशन्स सगळं दिसत आहे आज ग्राउंड वर. फायनल मॅच ची सुरुवात, फायनल मॅच चा एंड, इमोशन्स सगळंच दिसत आहे आज. मोठीच मुलं नाही तर लहान मुलं सुद्धा इमोशन्स ठेवून खेळतात क्रिकेट. गेम असतो आहे इमोशन्सचा. मॅन ऑफ द मॅच कोण आहे? आणि ह्या मॅच फायनल मॅच किसच्या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे श्रवण मगदूम. श्रवण मगदूमने स्टेजवर यायचं आहे मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. श्रवण मगदूम कुठं असेल त्यांनी स्टेजवर यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. लेडीज एका साईडला या रेड लायन्स, एक साईडला कोल्ड फायर बॉय. कोल्ड फायरचे जे आपले व्हॉलेंटियर कोल्ड फायरचे कुठे आहेत त्यांनी यायचं आहे. कोल्ड फायर लेडीज आता मात्र मेगा फायनलचा सामना सुरू होतोय. महत्वाची मॅच रेड लायन्स वर्सेस लेडी टायगर्स या दोन टीमच्या माध्यमातून लेडीजचा मेगा फायनलचा सामना. कोल्ड फायर व्हॉलेंटियर